Hare
मैं भूली घर जानी बाट, मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आई हाट। कानारे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। कहाँ पग डारू देखे अनेरा, देखे तो सब ओहिने घेरा। कानारे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। हो तो थकित भैरे तुका, हो तो थकित भैरे तुका, भागा रे सब मन का धोका। कान्हारे मन मोहन लाल, सबही बिसरू देखे गोपाल। पांडुरंगा करू वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना। या ब्रह्माचित शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती विशेष जाड्यापः। वंशी भूषित करान्नवनीरदाभात, पीतांबरादरुणबिंब फलाधिरोष्टात्। पूर्णेन्दु सुंदर मुखादरेन्द्र नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। मैं भूली घर जानी बाट, गोरस बेचन आए हाट। कान्हारे मन मोहन लाल, सबही विसरू देखे गोपाल। आज आपल्या या गीता जयंती महोत्सवाचं 50वं अर्थात सुवर्ण महोत्सवी वर्ष जे आहे, या वर्षाची सांगता आज आपल्या या काल्याच्या कीर्तनाने होते. आजचा दिवस हा बाउंड्रीवरचा दिवस आहे. बाउंड्री आहे, कसली बाउंड्री आहे? भारत पाकिस्तानची नाही, तर 50 आणि 75 याची बाउंड्री आहे. यात एकीकडे बाउंड्री आपण मागे टाकतोय आणि दुसऱ्या बाउंड्रीत प्रवेश करत आहोत. विठ्ठल 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 विठ्ठल. 50वं वर्ष संपून आपण 51व्या वर्षामध्ये सुरुवात करत आहोत आणि 75 वर्षाची वाटचाल, 75 वर्षापर्यंत आपल्याला वाटचाल करायची मुहूर्ताची शुभवेळ ही आहे. असो, अधिक आपल्याला बोलायला वेळ नाही आहे. अगोदर कल्पना नव्हती, थंडी वाजत होती, स्वेटर घातलं खरं, परंतु नंतर उष्णता वाढल्या. या वर्षाकडे अर्थात अमृत महोत्सवाकडे आपण वाटचाल करत आहोत. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. कदाचित यापैकी मला वाटत नाही आपण आपल्यापैकी या वयापैकी किती लोक राहतील याची काही गॅरंटी सांगता येत नाही. परंतु 50 वर्षापूर्वी ज्या वेळेला सुरुवात केली आणि त्यापैकी आज जे जिवंत आहेत, मला वाटतं ते भाग्यवान आहेत. तसंच आज जे हयात आहेत आणि त्यावेळेला जे हजर राहतील ते आमच्याही पेक्षा भाग्यवान असतील, कारण त्यांनी सुवर्ण महोत्सवी अमृत अनुभवलेलं असेल आणि अमृत महोत्सवी त्यांच्या वाट्याला आलेला असेल. आम्ही जसे भाग्यवान आहोत, मुसळे महाराज आळंदीच्या वारकरी शिक्षण संस्थेचा रौप्य महोत्सवही आम्ही अनुभवला, सुवर्ण महोत्सवही अनुभवला आणि आमच्या सुदैवानं शताब्दी महोत्सवही अनुभवला. विठ्ठल विठ्ठल. असो, आपल्या प्रमुख विषयाकडे वळतो. आज आहे आपल्या काल्याचा दिवस. काला या शब्दाचा अर्थ आहे ऐक्य, एकता, एकरूपता. इथे ऐक्य जे आहे ते ऐक्य कसलं? ऐक्य आहे ते दोन वस्तूंचं मिश्रण, याचं नाव ऐक्यता, त्याचं नाव काला. इथे काला जो आहे तो काला कशाचा आहे?
खिचडी नव्हे, काला करायचा आपल्याला. अनेक वस्तूंचं मिश्रण जिथे असतं त्याला खिचडी म्हणतात. आपल्याला खिचडी करायची नाही, काला करायचा आहे. आणि तो काला जो असतो त्याचा दोनच वस्तू असतात, दही आणि काय लाया. दही आणि मिरच्या नाही, कोथिंबीर नाही, काही टाकतात लोक. दही आणि लाया, फक्त या दोनच वस्तू, त्याला काला म्हणतात. हरिनामाचा खिचडी काला, अशा प्रीतीचा एक काला आहे तो आपला. तेव्हा या काल्याच्या प्रसंगाला बुवा बांधलेला असतो, सगळ्यांना माहीत आहे. आणि ज्यांना माहीत नाही ते प्रत्यक्ष पाहतायत. बांधलेला म्हणजे कमरेला आणि डोक्याला नव्हे, तर तो नियमाने बांधलेला आहे. नियमाची अलीकडची भाषा आहे म्हणजे आचारसंहिता. जशी राजकीय क्षेत्रामध्ये आचारसंहिता असते, त्याप्रमाणे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एक आचारसंहिता आहे आजच्या नियमासाठी. ती म्हणजे चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं, या चरित्राचा आजच्या दिवशी फक्त आणि फक्त उच्चार करायचा आहे, आचार नव्हे. विठाल तेव्हा आचाराऐवजी फक्त उच्चारच का, हा विषय मी आपल्याला प्रसंगानुसार सांगणार आहे. तात्पुरतं महत्वाचं सांगायचं म्हणजे आज या ठिकाणी मला उभं राहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असणार, यात शंका नाही. आणि तसं काही मला वाटतं गैर असावं असंही काही वाटत नाही. असेल की बरंच उभं राहून आग्रह करतो पण कीर्तन करत नाही, राहिल्या उभं तर बरं वाटलं असेल. परंतु मला थोडासा जरा दुःखाचा प्रसंग वाटतोय. आणि आपला सुवर्ण महोत्सव अतिशय शांत रीतीनं आता चालू असताना ज्यांचं आजचं कालेचं कीर्तन ते परमपूज्य परमादरणीय माधव बाबा यांची तब्येत गेल्या 4 दिवसापासून बिघडलेली आहे. काळजी करायचं कारण नाही, बिघडणं याचा अर्थ काळजी करायचं असतं असं नाही. कडे काय आहे म्हणजे सगळीकडे पाठवले महाराज लोक. रात्री ज्यांचं कीर्तन झालं त्यांचं कीर्तन आज आंबडला सकाळी काल्याचं त्यांनी नियोजित केलंय. म्हटले तिकडे जा, मला काही जाणं होत नाही. म्हटलं आमचं काय केलंय ते, म्हटले तुमच्याबद्दल बोलायची सोय. त्यांनी सांगितले की आडसऱ्याचा बर्डेबा पाहून घेतील, काळजी करू नका. विठाल हो, अशा रीतीनं हा दुर्धर प्रसंग माझ्यावर अचानक, अकस्मात, अनपेक्षित, अनिच्छेनं, अनिच्छा प्रारब्धानं आलेलं. प्रारब्ध प्रकार इच्छा प्रारब्ध, परीक्षा प्रारब्ध, स्वेच्छा प्रारब्ध, त्यापैकी हा अशापैकी प्रारब्धाच्या योगानं माझ्यासमोर आलेला आहे. आणि तुम्हाला काय वाढावं याच्या पुढे याबद्दल मला चिंता आहे. कारण काल्याचं कीर्तन हा माझ्यासारख्याचा विषय नाही. माझा विषय मधली कीर्तनं ठीक आहेत, पण काल्याचं कीर्तन म्हटलं की त्याला गाणारा बुवा पाहिजे, नाही का नाही, थोडं चरित्र सांगणारा पाहिजे. आणि काल्यामध्ये 75% भागवतच आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल असो, बाकी सर्वस्व नियोजनाचा भाग, प्रस्ताविकाचा भाग सोडून द्या. आज आपला काला या निमित्ताने निरूपणासाठी घेतलेली जगद्गुरु तुकाराम महाराजांची अभंगरूपी गवळण आहे. मै भूली घर जानी बाट, गोरस बेचन आई हाट. यामध्ये एक गवळण मथुरेच्या बाजारला गेलेली आहे आणि तिकडनं परत येताना आपला रस्ता विसरलेली आहे. तिला मार्गदर्शन करणारी तिच्या विरुद्ध दिशेनं येत असताना त्या दोघींची भेट झालेली आहे आणि त्या दोघींचा संवाद या ठिकाणी ग्रथित केलेला आहे तुकाराम महाराजांनी. अलीकडच्या पेपरच्या भाषेत जर बोलायचं म्हटलं
तर तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सखी मंच स्थापन केलेला आहे. दोघींचा संवाद म्हणजे सखी मंचच म्हणायचं त्याला. अशा प्रकारचा विषय या अभंगामध्ये आहे. प्रसंग असा आहे, त्याची पार्श्वभूमी मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. टाकेत हे आपलं बाजारचं गाव आहे. या ठिकाणी सर्व परिसरातली मंडळी आपण बाजारला जातोच. बाजारला गेल्यानंतर तिथे सगळे ओळखीचे आजूबाजूचे गावाचे खेडीचे मंडळी असतात, ते भेटतात, चर्चा होते, चहा पाणी होतं, आपापल्या कामाला परत घरी निघून जातात. गंमत अशी होते की जो लवकर गेलेला आहे तो परत फिरतो आणि जो उशिरा आलेला आहे तो बाजाराकडे. दोघांची भेट होतेच की नाही. मग तिथे चर्चा, का आज लेट झाले वगैरे वगैरे. काही नाही, महाराजांची वाट पाहत होतो, थोडासा वेळ आला, काहीतरी चर्चा होतेच की नाही. या दृष्टिकोनातून त्यांची चर्चा इथे होते. ती मथुरेमध्ये गवळण बाजाराला गेली असताना जे विकायला नेलंय त्या वस्तूचं नाव घेऊन मोठ्याने ओरडून पद्धत आहे की नाही. वांगे घ्या वांगे, कांदे घ्या कांदे, काय जे असेल बटाटे वगैरे विकायला आणलंय त्या वस्तूचं नाव घेऊन मोठ्याने ओरडून त्याचा प्रचार करून विक्रय केला जातो. ही आजची पण पद्धत आहे. आजकाल ते टेप केलेलं असतं गाडीमध्ये, स्पीकर, हां, त्याला बोलायचं कामच नाही, दिवसभर ते चालूच, तेच 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 ते चालू असतं. लोखंडावर भांडे, लोखंडावर पैसा. आणखी जरा पुढे सांगू का? तुमच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. केसावर भांडे. मला वाटलं मिळेल, जर त्या आवाजात बोलायचा विचार होता. विठ्ठल त्या शरीरावर आपला अधिकार नाही, त्या केसावर आपला अधिकार आहे का? आणि ते विकायचे म्हणजे हा धंदाच नाही का? विठ्ठल विठ्ठल असं मला तिकडे जायचं कारण नाही. दोघींचा संवाद झाला. बाजारातून ती परत फिरली आणि हिने विचारलं, तू लेट झाली? हो. तुझं बाजारात आटोपला. मग म्हटलं इकडे कुठे निघाली? बाजार आटोपला, आपण स्वतःच्या घरी जाणार ना. पण तू घरी निघाली म्हणते स्वतःच्या, पण तुझं घर इकडे नाही, तुझा रस्ता इकडे नाही. मग कुठे आहे? तो तिकडेचा रस्ता. टाकेतून निघाल्यानंतर तीर्थाच्या वरच्या बाजूच्या रस्त्याने निघायचं. वरच्या अडसर नाही, हे अडसऱ्या नाही, वरच्या अडसर, हे अडसऱ्याला तुझं काही काम नाही. चुकली ना, तिकडच्या बाजूनं जा. ते पुढे नदी आहे, पूल आहे, वाकडं वळण आहे वगैरे, मग त्या बाजूनं तुझा रस्ता आहे. ती म्हणते हा माझ्याच गावचा रस्ता आहे, मी चुकत नाही कधी. ती म्हणते चुकत नाही, पण तुझ्या गावच्या रस्त्याच्या खुणा मी तुला सांगते, त्या या रस्त्याला नाहीत. आणि तू म्हणते रस्ता चुकली नाही. ही चूक तिच्या रस्त्यात लक्षात आणून दिली. आणि लक्षात आणून दिल्यानंतर तिने कबूल केलं की बरोबर आहे, तू म्हणतेस ते, माझा रस्ता चुकला, ही गोष्ट खरी आहे. खरी आहे. कबूल केल्यानंतर प्रश्न विचारणार साहजिक. रस्ता चुकली नेहमीचा, स्वतःच्या गावचा कोणी चुकतंय काय? पण ज्या ती चुकली त्याचं काहीतरी कारण, निमित्त काहीतरी असलं पाहिजे की नाही. काय कारण आहे? तिने सांगितलं, बघ आता माझ्या लक्षात यायला लागलं की मथुरेमध्ये मी ज्या वेळेला व्यवहार करत होते, बाजार करत होते, त्यावेळेला मला सुद्धा काही लोक हसत होते. ते का हसत होते मला काही कळत नव्हतं, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तू का म्हणे नाही का हसत होते, पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि शेवटी प्रकाराचे तीन, तुका म्हणे केले जन. मी विचार केला, मला हसतात काही लोक, मला वेडी समजून हसत असतील, काही टिंगल म्हणून हसत असतील, काही माझं चुकत असेल म्हणून हसत असतील, पण मी विचार केला नाही. पण आता माझ्या लक्षात येत आहे की ज्या तुम्ही रस्ता चुकले म्हणून तू मला विचारते, त्या ती खरंच माझा रस्ता चुकला, हे का बरोबर आहे? त्यांनी सांगितलं ठीक आहे, चुका या माणसाकडूनच होतात आणि दुरुस्तीचं काम कोण करतंय? माणसंच करतात. तुझ्या कोण नाही झालं तर मी आहे ना तुला सहकार्य करायला. मी तुझी मैत्रिणी ना, सखी आहे ना तुझी. काय करणार तू? चुकली रस्ता हरकत नाही, मी तुझ्या हाताला धरून थेट तिथपर्यंत येते, रस्त्यापर्यंत, आणि तुला रस्त्याला लावून देते. काही अडचण नाही. अडचण ती म्हटली की तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मला जाण्याची इच्छा नाही. काही रस्ता चुकले म्हटल्यानंतर घरचे लोक काय म्हणतील?
मला वेळेत काढतील की नाही? हां नाही. बरं म्हटले मग एक काम कर. काय काम कर? मी तुला आजपर्यंत म्हणत होते माझ्या गावी चल, एखाद्या वेळेला चहा पाण्याला तू म्हणत होती बहुत कामे मज नाही आरणोक सवड नाही. पण आज काय झालंय, मी तुला बोलवलेलं नाही, तू चुकून आमच्या गावच्या रस्त्याला निघाली. आता इथपर्यंत आली ना, आता थोडे आहे जवळच आली निमारता चालू आली. चल असा त्यांचा तो संवाद चालू असताना तिने मध्ये सहज प्रश्न विचारला, का ग दररोजच्या स्वतःच्या गावचा रस्ता परिचित असताना तू आज चुकली, याला कारण काय? तिने सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणात, मै भूली घर जाने वाट, मै भूली घर जाने वाट, भूली घर जाने वाट, मै भूली कारण आपला रस्ता चुकण्याचं सांगितलं की मी ज्या वेळेला डोक्यावर पाटी घेऊन दही दुधाचे मडके त्यामध्ये ठेवून बाजारला निघाले, त्याच वेळेला नेमकं काय झालं माहीत आहे? आमच्या गोकुळामध्ये असलेला भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या बासरीतून मधुर ध्वनी काढला आणि त्या मधुर ध्वनीच्या नादामध्ये मी तल्लीन झाले आणि मग देवान हरपला सगळा माझा आणि त्यामुळे माझा रस्ता चुकला. आता कळतंय मथुरेत लोक का हसत होते. मी त्यावेळेला दही घ्या दूध घ्या म्हणून बोलायला पाहिजे होतं, काहीतरी असं चुकीचं घडत होतं. गोविंद घा कोणी दामोदर जाने, 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 सती मथुरे जाने, समतमा सती मथुरे जाने, गोविंद घा कोणी दामोदर जाने, गोविंद घा कोणी दामोदर जाने, सती मथुरे जाने, मथुरे जाने, गोविंद घा कोणी दामोदर जाने, गोविंद घा कोणी दामोदर आजही आपण पंढरपूरच्या यात्रेला जातो ना, तर पंढरपूरचं वातावरण जर तुम्हाला बघायचं असेल तर यात्रेच्या विरहित एखाद्या वेळेला जाऊन पहा. आलं का लक्षात? आणि थोडंसं निरीक्षण करा.
आज सुद्धा मथुर काय पंढरपूरमध्ये त्या गवळी लोक आहेत ना, गवळी लोक, त्यांच्या महिला आजही त्या लोखंडाची पाटी त्यांची असते एवढी, त्याच्या दह्याचे दुधाचे मडके काय जे असेल ताक वगैरे लोणी हे सगळे मडके वेगवेगळे असतात. ते डोक्यावर पाटी घेतात आणि गल्लोगल्ली फिरतात. काय म्हणता माहिती, मोठे एवढा आपण बटाटे घ्या कांदे घ्या ते पण म्हणतात दह्यो मोठ्या दह्यो म्हणजे दही हो, खाऊन आलो आता विठाल. त्याच्यामुळे गेला कामातून. तेव्हा अशा दृष्टिकोनातून दह्यो हा तिथे म्हटला जातो. त्याप्रमाणे तिथे ती दही घ्या, दूध घ्या, काय असं ते घ्या म्हणण्याऐवजी गोविंदू घ्या, गोपालू घ्या असं म्हणत होते. आणि त्यामुळे लोक हसत होते. पण ते त्यांच्या हसण्याकडे दुर्लक्ष केलं. तुका म्हणे असे जे नाही कान तयार नाही, काही नाही विचार केला, याच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. काय करायचे, वाण्या घरी गुळ आपणा पे काम, बरोबर. दुकानदाराकडे गुळ आहे, आपल्याला घ्यायचा आहे, पैसे द्यायचे घ्यायचे. तो कसा आहे, काय करायचे, त्याच्याशी टोपी घालतो का न घालतो, टोपी येत त्याच्याशी काय करायचंय आपल्याला. विठाल मंडळी ना, आमच्या तालुक्यात केस साधून झालेली नाही का. आमची पंचमंडळी असे चांगले आहेत, त्यांचा मान राखला जातो आणि ते योग्य निर्णय देतात. मी असं करते, त्यांना बोलावून घेते आणि आपलं हे गारणं जे ते त्यांच्या कानावर घालते की असा असा प्रकार घडलाय, मी नेऊन घालते, पण हे यायला तयार नाही घरच्या लोकांच्या भीतीनं. तुम्ही एक काम करा, तुमचं म्हणणं ते लोक नक्की ऐकतील, तुम्ही आमच्याबरोबर चला. हिच्या सासरचे लोक जर काही बोलायला लागले आडवं तिडवं तर तुम्ही त्यांची समजूत घाला वगैरे वगैरे. असं म्हटल्यानंतर त्यांनी विचार केला की तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु माझ्या घरचे लोक एवढे समजूतदार आहे, तुला असं वाटतंय काय. तुझे चांगले असतील पण माझे तसे नाही. जर त्यांना घेऊन आपण गेलो हे जर सांगायला गेलो प्रकरण, तर ते काय म्हणतील माहिती आहे का तुला. तू आपल्या घरची होती ना, तू आली असती तर आम्ही हुसकून दिलं असतं का. ज्या अर्थी आमच्याकडे येण्याची तुला लाज शरम भीती वाटली, तू त्यांच्याकडे गेली, त्या अर्थी आमच्यापेक्षा तुला ते जवळचे वाटले पाहिजेत, वाटत असले पाहिजेत. एवढंच नाही, माझ्याबरोबर तुझ्या लोकांना बदनामी स्वीकारावी लागेल का. ते म्हणतील की अरे ती वेडी होती, पण तुम्हाला नव्हती का अक्कल हिच्याबरोबर कसं जावं म्हणून सांगण्यासाठी का. तुम्ही कोण आमचे, ज्यांचा हाडाशी हाडवैरी काय म्हणतात ना, हाडवैरी ज्यांचं नामचं, त्याच्याकडे तू गेली म्हणजे आमच्या शत्रूकडे तू गेली. शत्रू तुला जवळचं वाटले, असं तुझ्या लोकांना इथे बोलणं खावं लागेल. म्हणून तिने सांगितलं की नाही, ते पण काही प्रयोग करू नको, माझ्याबरोबर तुझ्या लोकांना बोलणं मला आवडणार नाही. म्हटलं मग करायचं काहीतरी, ते पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये सांग.
हाताला धरलं. म्हटले माझ्या गावाकडे येत नाही, मी सांगते तुला पोच करायचा, तू ऐकत नाही. तिने हाताला धरलं आणि बळच ओढायला लागली तिच्या रस्त्याला लावून देण्यासाठी. विठ्ठल हे नवशिका आहे, ते जुनं नाही, नवशिका आहे. गंमत काय आहे, माझं कीर्तन येतं आहे हे मला जर माहीत असतं तर मी माझी हातारे घेऊन आलो असतो ना. कारण मला कीर्तनच नव्हतं तर माझे आणायचे काही काम नाही. मग इथे आल्यानंतर प्रसंग जर आला तर मग ते जसं असेल तसं बोथटलेलं आहे का, त्याला दार लावली आहे का नाही, एकाचं उपर नाही एकाचं डोकं आहे. पण एक भाग्याची गोष्ट आहे, ज्याचं उपर नाही तो आडसऱ्यातला आहे. डॉक्टर साहेब, आनंदाची गोष्ट सांगतो तुम्हाला. 50 वर्षात काय ना ते कीर्तनकार झाले. त्याचं नाव आहे किरण, ऐका इथं. त्याच्या घरातून जाऊन उपरण आपले फटकात आणला चोरून. पण ते उपरणं मला काही पसंत पडलं नाही, माझ्याकडे तर नव्हतंच. मग चला म्हटलं ते आपला सत्कार कधी करतील कधी नाही ते पाहून घेऊ. त्याच्यापेक्षा त्या काढलं पिशवीतून उपरून नवून काय करता मग ते. त्यामुळे ते नवशिक आहे, त्यामुळे जरा कोर असल्यामुळे आपाप विठाल. म्हटलं बाबा काळजी करू नका, आहे माझ्याकडे बेटा. ठीक आहे, विनोद सोडा बाजूला. महत्वाचा भाग आपल्याला सांगायचा आहे. तिच्या हाताला धरलेला आहे, तिच्या गावाकडे नेऊन चालवलेला आहे, पाय उचललेला आहे, पण जमिनीवर टेकत नाहीये. ती म्हटली का ग काय आहे, चालायचं ना. हो, पण मग उचललेला पाय खाली कधी टेकणार आहे. त्याचं उत्तर ती सांगते, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब ओहीने गेरा. कहा म्हणजे कोठे, पग म्हणजे पाय, दारू म्हणजे ठेवू. मी उचललेला पाय कुठे ठेवू हा माझ्या पुढे प्रश्न आहे. म्हटले कसा दर वेळेला कसा चालताना कुठे ठेवते, जमिनीवर ठेवते ना. म्हटले हो. मग असंच चाल ना, पाय उचल दुसरा ठेव, चाल पुढे चालत राहा. कहा पग दारू देखे नेरा, का देखे तो सब ओहीने गेरा. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज रूप गोपाळू. उचललेला पाय मला जिथे ठेवायचा आहे त्या ठिकाणी मला माझा चतुर्भुज रूप गोपाळू दिसतोय, त्याच्यावर पाय ठेवू का. विठाल विठाल. ही तिची परमार्थातली उच्चतम अवस्था ज्याला म्हणतात ती झालेली असल्यामुळे तिला सर्वत्र परमात्मा दिसत होता. जळी स्थळी काष्टी पाषाणी ओतप्रोत परिपूर्ण भरलेला तो परिसर तिला जाणवला. आणि म्हणून ती म्हणते जिथे पाय ठेवायचा तिथे मला तो दिसतोय, त्याच्यावर पाय कसा ठेवू. असं म्हटल्यानंतर मग ती म्हटली आता पुढे काय करायचं. का बघ दारू देखे अनेरा, देखे तो सब ओही नाही घेरा. मग करायचं तरी काय. म्हटले आता जे झालंय ना ते फार चांगलं झालंय. आणि म्हणून म्हण आहे होतं ते बऱ्या करता होतं. कसं काय बऱ्या करता झालं. इतका माझी तिकडे मथुरेत माझी फजिती झाली, इथे माझी अशी चूक झाली. घरचे लोक बोलतील ही शंका काढली, तुझे लोकांना नाही चढत ते कॅन्सल झालं. मग आता झालं काय. माझ्या दृष्टीनं वैयक्तिक दृष्टीनं चांगलं झालं. काय चांगलं झालं. शेवटचं चरण
साधा सुपाने सरळ तिला पटेल असा आणि योग्य असलेला सल्ला दिला. हे झालं ते कसं चांगलं झालं. ती म्हणते बघ, हो तो थकीत भैरे तुका भागा रे सब मन का धोका. जे झालं ते चांगलं झालं. का मी थकीत झाले होते. हो तो थकीत, हो म्हणजे मी, हिंदीमध्ये मै म्हणतात. ही हिंदी नाही आणि मराठी नाही. त्याला ते एक नाव काय आहे तुम्हाला सांगता येईल? ब्रजभाषा. ब्रजभाषा. ब्रजभाषा गोकुळ वृंदावनातल्या परिसरातली ब्रजभाषा आहे. हो म्हणजे माय मी. अच्छा, हो तो थकीत, मी फार थकीत झाले होते आणि त्यामुळे जे झालं ते चांगलं झालं. त्याच्यामुळे काय झालं, थकीत झालं. भागा रे सब मन का धोका. माझ्या मनातला सर्व धोका, शंका, चिंता सगळे काही निवृत्त झाल्या. कसे काय? रस्ता चुकली, घरी जात नाही, तिकडे लोक हसत होते, चिंता मिटली, धोका भागला. काय भानगड आहे? तिने सांगितलं, मी आजपर्यंत धोका माझा कोणता होता, या जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर तेच 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 पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जननी जठरे शयनम या संसारे खलुस्तारे पाही मोरे. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, आगा उपजणे आणि निमणे. हे साचचे ते का मानाने, तो जीव लोकू मी म्हणे संसारहन. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृतास्य पुन्हा पुन्हा जन्माचं, पुन्हा पुन्हा मारायचं. जन्म या शब्दात दोन अक्षर आहे, ज आणि म. जन जायते जन्मने, म म्रियते मरणे. ज ग याही शब्दात दोन अक्षर आहेत. ज जन जायते जन्मने, ग गम गच्छति जाणे. येणे आणि जने हा सृष्टीचक्राचा नियम आहे आणि यामध्ये 4 योनी आहेत. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्विज. या 4 योनी अंतर्गत योनी आहेत 84 लक्ष योनीमध्ये फिरावं लागतं माणसाला. आणि मग पुन्हा पुन्हा जन्म घेताना आणि पुन्हा पुन्हा मृत्यू स्वीकारताना जन्माल्यापासून मरेपर्यंत मात्र सुखच असते की नाही? जन्माल्यापासून मरेपर्यंत काय असतं?
सुखाचं सगळं आहे की नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला नाही का. जन्मताना दुःख, मरताना दुःख, आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत सगळं सुखच ना. दुःख नाही. अनेक दुःखी सांगू किती, न साई पाषाण फुटेल, दगडाला पाजर फुटेल काम येईल, एवढं दुःख आहे. आणि प्रत्येक योनीतून हा त्रास सहन करता 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 या 84 लक्ष योनीतून सुटण्याचा एक जो मार्ग, आणि तो मार्ग म्हणजे मनुष्य दैह, तो मला मिळाला. आणि तो मिळाल्यामुळे या जन्मात मला काहीतरी करता आलं, आणि त्यामुळे मी या दुःखातून आता मुक्त झाले. भागा रे सब मन का धोका. मनुष्य जन्मात येऊन सगळं काय दुःख मुक्त कसं काय झाले. मी सांगत असतो, मनुष्य जन्म हा जंक्शन स्टेशन आहे, हा लक्षात. बाहेर पडण्याचं महाद्वार आहे, रहाटातून बाहेर पडण्याचा एक प्रमुख मार्ग आहे. आता सगळे उदाहरणं सांगायला मला वेळ नाही आहे, पण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. विठ्ठल नेहमीच्या भाषेत सांगत नाही, एकदा थोडक्या भाषेत सांगतो. एक गोल रिंगण आहे, गोल रिंगण. क्रिकेटचं मैदान असतं की नाही, ते गोल रिंगण असतं की नाही, तर ते तो डोळ्यापुढे आणा. पण त्यातमध्ये प्रवेश करण्यासाठी मात्र काय आहे, दरवाजा एकच आहे, बरोबर आहे. एक अंध व्यक्ती त्या रिंगणात शिरली, वेगळ्या भाषेत जरा सांगतो तेच, पण जरा बाटलीच्या कपामध्ये. ठलो विठ्ठल. अंधळी व्यक्ती आतमध्ये शिरली, त्याला ज्या पॉइंटला थांबायचं होतं तो तिथं थांबला, आणि काय काम होतं ते काय केलं ते करायचं केलं, आणि बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर नेमकं बाहेर पडता येईना त्याला, दरवाजे एकच, इकडे फिर तिकडे फिर. विचारलं आतमध्ये 2-4 माणसं होते, बाहेर जायचे, रस्ता कोणता विचारता 10-5 लोकांना विचारलं. शेवटी एक माणूस भेटला. किती लोकांना विचारलं, म्हटले कमीत कमी 25 लोकांना. अजून तुम्ही निमे नाही आलात, म्हटलं फार मोठं आहे आमचं हे ग्राउंड. मग आता काय म्हटलं, मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. हा, हे जे ग्राउंड आहे ना, हे गोल आहे, गोल. दरवाजा एकच आहे, तुम्ही इकडे तिकडे फिरत बसला तर सापडणार नाही तुम्हाला. पण मी एक काम करतो, याची जी बाउंड्री आहे ना शेवटची, काय जिथे काय चौकार हरला जातो हां, तिथून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्हाला मी दाखवतो. तिथपर्यंत नेतो, तुमचा हात भिंतीला लावून देतो, आणि त्याला हात लावत 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 लहान मुलासारखा चालत राहा. आणि चालता चालता तुमच्या हाताला कुठेतरी दरवाजा लागणार आहे. भले तो 12 का वाजेना, तोपर्यंत काय होईना बाहेर पडण्याचा रस्ता मिळेल. काळजी नका करू. नाही तर म्हणाल वाजले की विठ्ठल विठ्ठल. मार्ग पत्करला, चालत राहिला. आणि तेवढ्यात काय झालं, दरवाजा जवळपास आला. त्याच्या हाताला झाली होती, काय म्हणतात त्याला, खजूर. शिवरात्र आठवली काय खरूज. आणि खरेजेला काय येत असते, खाज. आणि मग ती खाज काही गप्पा बसू देते का, नाही. आता खाज खाजवण्यासाठी त्याला भिंतीला हात लावून चालेल का. मग त्यांनी काय केलं माहिती आहे, भिंतीचा हात सोडला आणि खाजायला सुरुवात केली. पण आता भिंतीचा हात सोडला, खाजायला सुरुवात केली, तर काय खाजायची तेवढी एका जागेवर उभं राहून खाजून घ्यावी ना. ते थोडी अतिशहाणे पण असतात. त्याने काय केलं, हातही सोडला, खाजवायला सुरुवात केली, आणि एकीकडे म्हटलं तू 1 मिनिटाने काय होणार आहे, थोडं चालतही राहिला. खाज खाजवायला किती तास लागतात, मिनिट म्हणा, किती मिनिट रोज, किती मिनिट, हां अर्धा तास, 1 मिनिट धरा, आपण अर्धाच धरू. किती सेकंद झाले, 30 सेकंद. एका पावलाला किती सेकंद लागतात, 1. मग 30 सेकंदात किती पाऊल चालला असेल, 30 पाऊल, बरोबर आहे. ते तेवढं संपलं, आणि हाताची खाजायची संपली. म्हटलं खाजून झालं, आता मोकळा, आता दरवाजा कधी का लागेना. आणि म्हणून भिंतीला हात लावायला गेला, प्रकार काय घडला,
त्याच 30 सेकंदामध्ये 30 फुटाचा दरवाजा संपला होता. समजलं ना? आणि पुन्हा पाय टाकला, हात लावला. मला सांगा, दरवाजा आला होता की नाही? आला होतो. हा, आज बाहेर पडायची संधी होती की नाही? होती ना. पण नेमकं काय झालं? खा झाली. त्यामुळे दरवाजा मागे पडला. आता पुन्हा हात लागला. आता तिथं कधी येणार परत? पुन्हा आजोबा पूर्ण राऊंड फिरेल तेव्हा. चुकल्यावर मग फेरा पडे. याला म्हणतात. आलं ना लक्षात? अशा दृष्टिकोनातून त्याची फळती झाली. त्याप्रमाणे 84 लक्ष योनीचा कोट आहे. लक्ष ना, 84 लक्ष योनीचा कोट आहे. याच्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. दरवाजा कोणता? मनुष्य जन्म हातातला दरवाजा. विठाल पण गंमत काय होते, अनेक दुःख भोगत 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 या जन्मात येतो. सुटायची वेळ, दरवाजाची बाहेर पडायची वेळ, भगवत भक्ती करण्याची वेळ आहे. देवाने जन्म दिला, देवे दिला देव, भोजन आगो मोठा, भजन आगो मोठा, देवे दिला देव, भजन आगो मोठा. पण तो या झाला पाठा बाधिकेचा. दिलंय काय? कमल मुख राम भजन को दिया. केलं काय? खाया पेया सुखसे सोया, नाक जमाना खोया. ही अवस्था माणसाने या जन्माची करून टाकली. आणि म्हणून अनेक दुःखी सांगू किती. अशा रीतीने दुःख भोगावं लागतं. याकरता नरदेव हा बाहेर पडण्याचा महाद्वार आहे. जंक्शन स्टेशन आहे. कुठेही जा, मनमाडवरून पूर्वेला जा, पश्चिमेला जा, दक्षिणेला जा, उत्तर कुठेही जा, तुमचं कल्याण म्हणा, दादर म्हणा, कुठे जाता येतं. त्याप्रमाणे मनुष्य जन्मातून स्वर्गाला जाता येतो, नरकाला जाता येतो, मुक्त होता येतो आणि पुन्हा मनुष्य जन्माला सुद्धा येता येतो. नरदेह निधान लागले हाती. नरदेह हे काय आहे? विधान आहे. विधान म्हणजे साठा ठेवा, फार मोठा ठेवा सापडलेला आहे आपल्याला. पण तो माणसाला कळत नाही. हा, आपुली आपण करा सोडवण व्हायला पाहिजे. पण आपणच आपलं वाटोळं करून घेतो, कारण समज न झाल्यामुळे. आणि अशा रीतीनं तुम्ही म्हणाल मग कसं काय कोणीकडे जाता येतं? तुम्ही म्हणाल मला जायचं स्वर्गाला. मार्ग आहे ना, स्वर्गाला जावे त्याने. हा, पुण्याचा मार्ग करा, स्वर्गाचा दरवाजा खुला आहे. कोणी म्हटलं मला नरकाला जायचंय, आहे ना, सांग, साधं सांगते. नरका जाणे तरी स्वर्गाचा मार्ग सांगितला. आता नरकाचा मार्ग सांगितला. नरका जावे तेणे पापे आचरावे. आणखी काय करावं? कथा न करावी विठोबाची. विठोबाची भक्ती करू नये, देवाची भक्ती करू नये. काय करायचं? पापाचं आचरण करायचं. नरकाचा दरवाजा खुला आहे. वॉचमन नाही तुम्हाला अडवायला. विठाल एखादा म्हटला नरकाला जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही, मला मोक्षाला जायचंय. मोक्षाला जायचंय, मार्ग काय आहे? पापही नको आणि पुण्यही नको. नाही काय बोला मोठे बोल. हा, ते नंतर सांगायचं होतं पण ते अगोदर आलं. ते अशा रीतीने स्वर्गाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही. मग काय व्हायचंय? काय करायचंय? मुक्त व्हायचंय. मुक्त व्हायचं असेल तर पाप पुण्यातीत अवस्था व्हायला पाहिजे.
पापही असता कामा नये आणि पुण्यही असता कामा नये, दोन्ही गेले पाहिजे. तुका म्हणे अग्नी, आम्ही झालो अग्निरूप. आता अग्निरूप या शब्दावर जवळजवळ 2 तास बोलता येईल, एवढा विस्तार आहे त्याचा. पण आता आपला तो विषय नाही, वेळही नाही, कारणही नाही, फक्त समोर आलं म्हणून एक शब्द वापरून टाकला. पाप आणि पुण्य दोन्ही असता कामा नये, तर काय आहे, वैकुंठ प्राप्ती आहे. तुम्ही म्हणाला मला स्वर्ग नको, नरक नको, वैकुंठ नको, मुक्ती नको, आम्हाला पुन्हा जन्माला यायचं आहे. तुमच्या हातात आहे का? तुम्हाला पुन्हा जन्माला यायचं आहे हातात आहे का तुमच्या? नाही. आणि जर असलं तुम्हाला मार्ग सांगितला तर कराल का? यायचं आहे का मनात? मनात तर खरं, हा मला जन्म घ्यायचा आहे. जमेल का नाही? नाही जमायचं. पाप पुण्य समान पाहिजे. पाप पुण्य समान समी, तैची पाविजे कर्मभूमी, जैपणे विषमी स्वर्गगामी का नरकी. विठाल पाप आणि पुण्य समान नसेल, सरकारवाड्या समोरच्या धर्मकाठ्याप्रमाणे, समजलं ना? सोन्याचं माप सारखं इतकिंचित केसा इतकं कमी अधिक होता कामा नये. असं जर पाप तितकंच असेल आणि पुण्य तितकंच असेल तर तुम्हाला मनुष्य जन्म पुन्हा घेता येतो. आणि घेता येत नसता तर तुकारामांनी प्रतिज्ञा केली नसती. काय केली प्रतिज्ञा? घेईन मी जन्म प्रतिज्ञा आहे तुकारामांची. जन्म कोणाच्या हातात नाही, पण महाराजांनी प्रतिज्ञा केली. घेईन मी जन्म याजसाठी देवा. कशासाठी? खाण्यापिण्यासाठी नाही, तुझी चरण सेवा साधा. पुढे काय आहे? हरिनामचिंतन, हरिनामकीर्तन, संतांचे पूजन, कालीन लोटांगण, हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन. ऐकलं? कशा करता जन्म घ्यायचा आहे? हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, गालीन लोटांगण, महाद्वारी, यासाठी जन्म घेईन, खाण्यापिण्यासाठी नाही. ही प्रतिज्ञा आहे. जन्म घेता येतो म्हणून नरदेव कुठल्याही मार्गाला तुम्हाला जायला परवानगी देतो, मार्ग सांगतो. अशा दृष्टिकोनातून मुक्त होण्याचा मार्ग पाप पुण्यातीत आहे. विठाल तिने सांगितलं, हा जो जन्म मरणाचं दुःख होतं यातून मी मुक्त झाले, माझा धोका टळला. होतो थकीत भैरी तुका, भागले होते, श्रमले होते, थकले होते, दुःखित होते, तो आता धोका माझा टळला, मनुष्य जन्म मिळाला. आता मी त्याचा फायदा माझा मी करून घेणार आहे. आता त्या पायरीवर, त्या स्टेपवर मी आलेले. देव पाहो, देव पाहो, उंच ठाई उभे राहो. उंच उंच मी पायरीला चालली, ज्या आधी मला कळत नाही, असो ऐसा कोठे आठवची नाही, देईचे विदेई भोगू दशा. माझं आता माझी मज झाली अनावर काय वानावरवाच्या, स्वतःचा देहाचा विसर पडला. देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. अशा रीतीने देहाचा विसर पडला म्हणून या चुका माझ्याकडून चालताना होत झालेल्या आहेत. आता इथपर्यंत आली आहे ना, मग आता मी समजायला पाहिजे की इथपर्यंत आली. आता थोडे आहे पण चित्त साह्य झाली. चित्त साह्य झालं की आता थोडंच राहिलेलं आहे, एक 15-20 मिनिटच राहिलेले. विठ्ठल विठ्ठल. अशा रीतीनं त्या गवळींचा संवाद संपला, थांबला. आणि मग ती म्हटली, आता जा तुझ्या घरी. आणि तू पण आता जा तुझ्या घरी, पण अजून एक 15-20 अर्धा तास थांबावं लागेल समारोपासाठी.
गावचे लोक बरेच हुशार झाले तर दुसऱ्या कीर्तन करायला हे भले मोठाले यार समकीचे काय ती एवढे त्या दंडोळ्या का काय म्हणतात ते एवढं घातलेलं काय तर हे घरचं असंच असतंय घरचं विठाल विनोदाचा भाग सोडा प्रेमाची लक्षण आहे त्यांना माहित आहे की आपलाच बॉय कसंही केलं तरी काही करायचं काही कारण दुःख वाटायचं कारण नाही हे विनोद आहे यथामती यथावकाश अभंगाचा धावता वावरतोय वेळेच्या दृष्टिकोनातून आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आता आपल्याला जायचंय गोकुळात. कुठे जायचंय कोणाकोणाला यायचं हात वर करा. नक्की नाना तुम्हाला पण यायचंय किती वेळा जाऊन आले तरी एवढ्या वेळात अजून इच्छा आहे ते ज्याला जायचं असेल त्यांनी इथे आमची जोडी उभी आहे अरुण महाराज आणि सचिन महाराज दोन्ही त्या माईकवर उभे आहेत माईक जवळ. गोकुळ वृंदावन चारीधाम गंगोत्री जमनोत्री काय आणखी काय काय नाव आहे ते बद्रीनाथ केदारनाथ नर्मदा प्रदक्षिणा आणखीन काय काय ते परिक्रमा गोकुळ वृंदावनाची कोणत्या पर्वत काय तो गोवर्धन पर्वत सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवून आणतील. हे ते इथं हजर आहेत आणि त्यांच्याबरोबर जाणारे ते एक साजर आहेत ज्यांना आपले नाव आठवण उत्तमराव तुमच्या अगोदर यांच्याही संपर्क झाला होता पिंपळगाव बसवूनकर हे द्राक्षाची बागायतदार सगळे रात्री विषय झाला होता ना महाराजांनी काढला होता. हे आमचे एक बागायतीदार मंडळी आहेत पिंपळगाव बसवूनजवळ. मिरचीचं पालखेड शब्द तुम्ही ऐकून आहात जवळ मिरच्या पालखेडच्या तिथे आपल्या पिंपळगावला खेटू नये तर त्यांचा आमचा ते परवा गोरठणकर येऊन गेले त्यांच्याच ग्रुपमध्ये असतात ते परंतु त्या दिवशी त्यांना काही कारणास्तव येणं झालं नाही म्हणून आज शेवट का होईना शेवटीची गोडतेची खरे का म्हणून ते आले आनंद वाटला. आपल्या विषयाकडे बोलतो अशा दृष्टिकोनातून आज आपला चरित्र भागाचा विषय चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात जे भगवंतानं चरित्र केलं त्या चरित्राचा काय करायचं आहे उच्चार हा चरित्र ते उच्चारावे केले देवे आचारसंहिता मी सुरुवातीला शब्द बोलून गेलो त्याच्याशिवाय काही करायचं नाही हे बंधन आहे. अलग लक्षात चरित्र ते उच्चारावे आचारावे नाही असं का याचं कारण आहे कोणाला शंका येईल काय झालं त्यांचा रोग तुमच्यापर्यंत पोहोच ही भीती आहे का नाही ना ते जाऊ दे ना ते त्यांचं ते पाहतील ना तुम्ही का त्यांच्याकडे करता विठाल विठाल काही गंमत आहे सांगू का ज्याच्यामुळे आम्हाला विक्षेप होत असेल ना त्याचा विक्षेप थांबवणारा जो असतो ना विक्षेप करणाऱ्यापेक्षा विक्षेप करणाऱ्याला थांबवणारा आम्हाला जास्त त्रास असतो. तुम्हाला उदाहरण सांगू का हे लहान पोरग हे बडबड करते कीर्तनातून उठते वगैरे 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 आता त्याचा त्रास होतो की नाही आपल्याला मग त्याचा त्रास करायसाठी आम्हाला काही वाटत नाही पण त्याचा जो कोणी असो बंदोबस्त करणारा मोठे हलू का काठी आता ते लहान पोराची बडबड एवढी एवढी आणि याची बडबड त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा त्याला कळते बाल आहे हा त्याने या वयात जर त्या क्रिया केल्या नाही तर त्याची गणना माणसात होईल मोठ्या माणसात शहाण्या माणसात त्याला ते करू द्या आणि मग म्हातारपण आणि बालपण सारखंच असतं ना बरोबर आहे ना मग म्हातारपणी थोडी डुकली आली तर काय बिघडलं त्यांना त्याला विनोद करता येत नाही पण असे घडले तर मग तेवढा मला फायदा होतो दुसरा बरोबर हा बोनी काहीतरी सांगितलं काय
असो का उच्चारायचंय, आचारायचं का नाही? तुम्ही म्हणाल देव आहे, देवाच्या चरित्राचा आचार का नको? नाही, नियम आहे, बंधन आहे. उदाहरण सांगतो, नीट लक्षपूर्वक ऐका. काही जे झोपले झालेले त्यांनी आता झोपेतून उठा, कारण आपल्याला उठायचं आहे आता थोड्या वेळाने. तुम्हाला जर लवकर उठायचं असेल तर जरा झोपेतून उठा. विठाल विठ्ठल राम आणि कृष्ण यांची मीटिंग बसली एक वेळेला. सोणार बा आम्ही काही झोपलेलो आहे का सगळे का बैरे? राम आणि कृष्ण यांची मीटिंग. हो अहो, राम कोणत्या युगामध्ये, कृष्ण कोणत्या युगामध्ये, तुम्ही कुठल्या युगामध्ये, आणि रामकृष्णाची मीटिंग झाली म्हणता. मला काय बावळट समजलं काय? पण काय? पण आहे, त्याचं नाव पण आहे. पाण्याला आग लागते काय? नाही ना. हा, पण समजा लागलीच तर समजायला काय हरकत नाही ना. समजलं ना सगळ्याला? हा, तसं राम आणि कृष्ण यांची मीटिंग बसली असं समजा. आणि मग सुरू झालं त्यांचं संभाषण मीटिंगमध्ये. रामाने कृष्णाला विचारलं, सृष्टीवर पाप अधिक झालेलं आहे, आपला अवतार कशा करता असतो? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे 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 या करता असतो. अवतार घ्यायची वेळ आली, दुष्ट जास्त झालेत, साधू लोकांना त्रास व्हायला लागलाय, धर्म भ्रष्ट होत चाललेला आहे, अवतार घ्यावा लागेल. हो घ्यावा लागेल. बरं म्हटले अवतार घेण्यासाठी काय कर? म्हणे तर पुन्हा जन्माला यावं लागेल, अवतार घ्यावा लागेल. बरं म्हटले मग रामाने विचारलं कृष्णाला, कधी अवतार घेणार? म्हटले आता घेऊया, तुम्ही सांगाल तेवढ्याला. घ्यायचं आहे नक्की ठरलं. पण म्हटले कोणत्या वेळेला घ्यायचा? रामाने सांगितलं, मला 14 वर्षाचा वनवास पुढे भोगावं लागणार आहे. मनात गृहीत धरलं आणि सांगितलं मी खडखडीत उन्हाळ्यामध्ये घेणार. आलं लक्षात? चैत्र महिन्यामध्ये. म्हटलं तुमचं कसं काय? आता 2 पक्ष निवडणुकीला उभं राहिलं, दोघाचा जाहीरनामा एकच असतो की हा? वेगळा असतो काय? मला वाटलं एकच असतो काय? दोघाचा जाहीरनामा वेगळा असतो. मग रामाने सांगितलं उन्हाळ्यात जन्मात, मग कृष्णाचा पक्ष काय सांगेल? विरुद्ध सांगेल की नाही? तुमची दाढी तर आमची मिशी ठरवून गेली ठाईची. विठ्ठल हे विठ्ठल सांगितलं तुम्ही धडधडीत उन्हाळ्यात घेणार असाल तर आम्ही, खडखडीत उन्हाळ्यात घेणार असाल तर आम्ही धडधडीत पावसाळ्यात. पण म्हटलं घेतला जन्म घेतल्यानंतर करणार काय? मग शत्रूला मारायसाठी ते घ्यायचं आहे. म्हटलं मग हत्यार घेणार काय? मग त्याशिवाय शत्रू कसं काय मरेल? हत्यार घेणार. हो किती हत्यार घेणार? रामाने सांगितलं एक बाणे, दुसरा बाण काढायचं काम एकाच बाण्यात जे आहे ते संपा. कृष्णाला विचारलं मग तुमचं कसं काय आहे? कृष्णाने सांगितलं तुम्ही जर एक बाणी असाल तर आम्ही जर प्रतिज्ञा केली असली तरी शस्त्र हातात घेणार नाही. ही प्रतिज्ञा केली असली तरी प्रतिज्ञा मोडून शस्त्र घेऊन धावल्याशिवाय राहणार नाही. हे विरोध नव्हे, विरोधाभास आहे. विरोध आणि विरोधाभास यात अंतर आहे. सर्व सविस्तर सांगायला वेळ नाही आपल्याला. बरं म्हटले तुम्ही एक बाणी घेणार, एक बाण आमचं अनेक क्षेत्रात काही प्रतिज्ञा केली तरी मोडायला हरकत नाही. बरं म्हटलं विवाह करणार काय? ग्रस्ताश्रम, संन्यासाश्रम, वाण कोणता आश्रम? ब्रह्मचार्याश्रम. रामाने सांगितलं आम्ही ग्रस्ताश्रम स्वीकारणार. कृष्णाला विचार तुम्ही? म्हटले आम्ही पण ग्रस्ताश्रम स्वीकारणार. काही यांचं घेण्यासारखं थोडंसं येत आहे, एका जाहीरनाम्यामध्ये थोडं घ्यावं लागतंय. दोन्ही ग्रस्ताश्रम. हो बरं म्हटलं मग तुम्ही किती विवाह करणार? रामाने सांगितलं 21व्या शतकामध्ये भारत सरकार कायदा काढणारे एक पत्नी व्रत, त्याची अंमलबजावणी मी माझ्यापासून सुरुवात करतो. रामाने सांगितलं माझं एक पत्नी व्रत बस. कृष्णाला विचारलं तुमचं कसं काय? आपलं ठरलंच आहे म्हटलंय, बाकी काय ठरायचंय? तुमचं एक पत्नी व्रत असेल तर आमचं बहुपत्नी. हां ते हिशोबी कारभार, हिशोबच नाही. 16,108. बरं त्याच्यानंतर म्हटले तुम्ही अवतार घेणार, पण कोणत्या वेळेला घेणार? तर म्हटले आमचे सूर्यासारखी प्रकाश सत्य कामं असल्यामुळे सूर्याच्या साक्षीनं दिवसा दुपारी आम्ही अवतार घेणार.
म्हटलं तुमचं कसं काय? म्हटलं ठरलं तर उलट, तुम्ही दिवसा 12 वाजता, आम्ही रात्री रात्री 12 वाजता. पण कोणत्या पक्षात? शुद्धाच कावद्यात. रामाने सांगितलं आमची शुद्ध कामं सगळी असल्यामुळे, पवित्र कामं असल्या, आम्ही शुद्ध पक्षात. म्हटले तुमचं कसं काय? तुमचं शुद्ध, तर शेवटी आमचं उलट ठरलं ना, वद्य पक्षात. वद्य पक्षात. बरं म्हटलं तुम्ही कोणत्या तिथीला अवतार घेणार? रामाने सांगितलं सगळ्यात गणितात पवित्र, शुद्ध आणि परिपूर्ण जो अंक आहे त्या तिथीला आम्ही अवतार घेणार. आणि ती तिथी म्हणजे नवमी. कोणती? नवमी. नवमी. म्हणून चैत्र शुद्ध नवमी. कृष्णाला विचारलं आता तुमची तिथी काय? कृष्णाने सांगितलं जर इलेक्शनचा सकाळी दिवस उघडणार आहे त्याच्या आधी मतपत्रिका पळवल्या पाहिजेत ना आदल्या रात्रीला. म्हटले तुम्ही नवमीला जर अवतार घेणार असाल, आम्ही अष्टमीच्या रात्री 12 वाजता मतपत्रिका पडून मोकळे. अशा रीतीनं दोघाचा जाहीरनामा ठरला. त्याप्रमाणे कार्य सुरू झालं. आणि मग वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापाशी जाय सांग मेथी वाही तो सांगत असे. गाय पृथ्वीरूपी गाय त्याचं रूप धारण केलं, ब्रह्मदेवाकडे गेली आणि सांगितलं की सगळ्या पृथ्वीवर आता राक्षसांचा उत्पात झालेला आहे, आम्हाला याचा सण होत नाही. मोडी येले यज्ञ पाळी काय राहिले यज्ञ मोडीले कीर्तन पाळे ब्राह्मण दैत्या भेने. अशी स्थिती झाली. आता अवतार गेला, काहीतरी करा. ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही, नाही ते केलं असं एकाकडे 4-4 खाती असं, माझ्याकडे एकच आलेलं आहे. म्हटले मग आता काय मार्ग आहे? म्हटले मार्ग दुसरा आहे. काय? म्हटले आता तुम्ही काय करा, भगवान शंकराकडे चला. भगवान शंकराकडे गेली. त्या ब्रह्मदेवाने भगवान शंकराने सांगितलं हे पण खातं माझ्याकडे नाही. म्हटले मग आता? म्हटले चला विष्णूकडे. ब्रह्मा शिव आणि काय ब्रह्मा आणि शिव, ब्रह्मा ब्रह्मा विष्णू शिव चाले सर्व क्षीराब्दीशी. ब्रह्मदेव, ब्रह्मा, आणखी भगवान शंकर हे जे सगळे निघाले. कुठे निघाले? समुद्राच्या काठावर. समुद्राच्या काठावर निघाल्यानंतर तिथे पाहतात भगवान शेषशायी आहेत. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम. हा बिचारा झोपलाय, डोक्याला हात लावून शांत. लक्ष्मी माता पाय चेपत होती. तिथे गेले, पाहिलं ही वातावरण आहे, शांत झोपलेले. द्वारपाल तिथे होता. काय त्याचं नाव? गरुड. गरुडाला विचारलं, प्रार्थना केली. गरुडा, अरे आम्ही भेटायला आलोय तुझ्या मालकाला, जरा निरोप देतो का? त्याने सांगितलं हे माझं काम नाही, मी आहे त्यांचं वाहन, याच्या पलीकडे मला काम नाही. म्हटले मग काय करायचंय? सुरुवातीला सांगितलं होतं मार्ग, गरुडाची पायी ठेवी विळा डोई. ते ऐकलं नाही गरुडाने. मग म्हटले पुढे काय? आता पाय लक्ष्मीचे हाती. म्हटले लक्ष्मी मातेला विनंती करा. लक्ष्मी मातेनं मी सांगितलं मी पतिव्रता आहे, पतीची झोप मोडणं हे पाप आहे, माझ्या कुठे येणार नाही. म्हटले पुढे काय मार्ग सांगा. म्हटले शेषाकडे जा. शेषाकडे गेले. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. शेषाला विनंती केली, भगवंताला जागे करा. वेळ होऊन गेलेली आहे, 11 11:30 होत आलेले झालीच मला वाटतं जवळजवळ. तेव्हा आता काय करा, त्याला विनंती करा. शेषाकडे गेले. शेषाने सांगितलं मी स्वामी सेवक आहे, सेवकाने स्वामी निद्रा भंग करणं हे महापाप आहे, माझ्याकडे कृत्य होणार माझ्याकडे कृत्य होणार नाही. म्हटले मग आता जायचं कुठे? थेट गरुडापासून आलो, लक्ष्मी माता नाही सांगते, तू नाही सांगतो, आता आम्ही जावं कुठं? शेवटी ती गाय, पृथ्वीरूपी गाय होती, ती रडायला लागली. आता काहीतरी मार्ग सांगा. एकाने सांगितलं म्हणे तुम्हाला मी सल्ला देतो. शेषाला सांगितलं. म्हटलं काय? तुमचं नाव काय आहे तुम्हाला माहीत आहे का? सर्पाचे अनेक नाव आहे, उरग आहे, वायुभोग आहे, वगैरे वगैरे पुष्कळ नाव आहे. तेव्हा सर्प जर 6 महिने त्याला खायला मिळाले नाही ना तर तो मरत नाही. सर्प 6 महिने काही खायला मिळून न द्या तो मरत नाही. मग तो जगतो कशावर? त्याचं नाव आहे वायुभोग. वायुभोग म्हणजे वायू भक्षण करणारा, वाऱ्यावर तो जगतो असा तो आहे. आणि मग तो एक त्याला युक्ती सांगितली, तो काय कर, भला मोठा श्वास घे.
छाती फुगव. लक्षात आलं ना? मोठा श्वास घे, छाती फुगव आणि काय कर, हळूच एकदम बस्ट करून टाक. हा, गादी काय तुझी? एकदम हवा सोडून दे. हवा घेतल्यामुळे फुगेल, वर येईल गादी आणि त्याच्यानंतर काय होईल, एकदम सोडल्यामुळे काय खाली हलल की नाही गादी. गादी हल्ली की भगवंताला जागे करायचं काम नाही राहिलं. आणि मग भगवान जागे झाले की आम्हाला पोट काय करायचं आम्ही करतो. आलं का लक्षात? आचार्याने भगवंताला जाग करण्यात आलं. भगवंताला अडचणी सांगितल्या. कशा करता आले? संत मंडळी, साधू संत, ऋषी मुनी वगैरे सांगितले अशा अशा कामा करता आलेले. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, आम्ही तुमचं समाधान करू. आणि म्हणून भगवंताने ठरल्याप्रमाणे रूप अनेक घ्यायची ठरवली. कृष्णाने मथुरे जायचं ठरवलं. लक्ष्मी मातेला सांगितलं आता तुम्ही अवतार जरा बदलून या, डोक्यावरचा जरा इकडचा जरा इकडं करा, महाराष्ट्रामध्ये जरा राजस्थानी घ्या. विठाल असा सगळा प्रकार घडला. आणि पुढचा सगळा इतिहास आहे तो तुम्हाला श्रावण महिन्यात ऐकायला मिळतो. नेहमी ऐकलाय आणि मला सांगायला वेळ नाही. समजून चला. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टाचळ काप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर, अशा रीतीने गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी, असा प्रकार सुरू झाला. पण चरित्र गोकुळातलं पाहिजे आपल्याला, मथुरेतलं नाही. पण मथुरेशिवाय चरित्र करताच येत नाही ना सुरू. पण चरित्र मथुरेतलं सांगायचं नाही. पण संदर्भासाठी पुढे एक वाक्य असेल सांगायचं असेल, हो माझ्याकडे लक्ष द्या, मी काय सांगतो ऐका, एवढं तर म्हणावं लागतं की नाही. मग पुढे काय सांगायचंय? त्याच्याकरता संबंध जरी मथुरेचा नसला पण संदर्भासाठी थोडक्यात एका शब्दात मथुरा संपत. कंसाच्या बंदीखान्यात अवतार झाला, वसुदेवने डोक्यावर घेतला, गंगेच्या पलीकडे नेऊन सोडला आणि मथुरेचा संबंध संपलं एका शब्दात. तिथे गेल्यानंतर मग काय, कृष्ण गोकुळी जन्माला मग अशी सांगून गेलो. आनंदी आनंद गुढी आतोरणे करते कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदावरी, आनंदल्या नरनारी, सगळीकडे सडा रांगोळी आपल्या कालच्या परवाच्या सारख्या सगळ्या झालेल्या, गुढ्या उभारलेल्या वगैरे वगैरे. आणि तेवढ्यामध्ये बातमी गावात पसरल्याबरोबर कुलगुरू आले. त्यांचं नाव गर्गाचार्य, गर्गवर्षी. आपल्या यजमानाकडे नवीन कोणी अतिथी आलेला आहे म्हणून पाहूया, भविष्य सांगायला जाऊया. सगळं सविस्तर भविष्य सांगितलं. काय सांगितलं ते तुम्हाला माहीत आहे, नेहमी ऐकता, पुन्हा सांगत नाही. हा चांगला आहे, त्रैलोक्य नायक आहे, भक्ताचं पालन करणार आहे, दुसरा संहार करणार वगैरे 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 वगैरे. सगळं चांगलं भविष्य सांगितलं. तेवढ्या दुसरा आला कपटा माबळ भट नावाचा राक्षस आला. आणि तिथून काय झालं, त्यांनी भविष्य सांगायला सुरुवात केली. यशोदे, तुझा मुलगा मूळ नक्षत्रावर जन्माला आलेला आहे. यशोदा म्हणजे आत्ताच आमचे कुलमहर्षी येऊन गेले, त्यांनी असं सांगितलं आणि तू असं सांगतोय. जाऊ द्या ना तिकडं, काय करायचं गर्द तोच तुला. विठाल काय माहिती का, यथा कर्म तथा फलम, जेनो काम तेनो खाय, तेनो थाय बिजो करू शकू तो काय. तेव्हा अशा रीतीनं त्याने वाईट भविष्य सांगितलं. यशोदा म्हटली आता माझे कुटुंब येऊन गेले, त्यांनी सांगितलं असं असा सुंदर आहे, भक्ताचं परिपालन करणारा, दुष्संहार करणारा, धर्माची स्थापना करणारा, तुम्ही असं सांगताय. येऊन गेले, हो दाखव पत्रिका. कुंडलीने आरसात दाखवलं, आरसा म्हणजे कुंडली पुढे गेली. घाबरला, थरथर कापायला लागला. म्हटलं आता काय आहे, आता काही खरं नाही. म्हटलं माझं पितळ उघड पडणार, मग काय करायचंय. मग त्याने जरा खोटं बोलायला सुरुवात केली. आपलाच माल खरा कसा आणि दुसऱ्याचा खोटा कसा हे दाखवतो जो तो व्यापारी खरा असतो. विठ्ठल तो खरा असतो, याचा अर्थ तो खरा पक्का व्यापारी असतो, नाही तर तुम्ही मला खरा असतो, चुकीचा अर्थ काढू नका. तेव्हा अशा दृष्टिकोनातून ते सगळं झालं. कुंडली पाहिली. मग म्हणतो यशोदे, अरे तू शाळा शिकली का? ती म्हणते नाही. म्हणजे म्हणून मन काढावी लागली. अरे आणि आई, पुढच्या घोषणा पोरं नाही वाटतं इकडे. अडाणी आई, घर काय सर, घर वाया जाई, हे खरी आहे का? मन विठाल विठ्ठल तू शिकली नाही म्हणून तुला गणित कळत नाही. हे बघ, ही कुंडली
हा एकाचा आकडा इथे पाहिजे होता, तो चुकून इकडे गेला आणि त्याच्यामुळे सगळं भविष्य चुकलं. गर्ग तो चुकला आमंगळवाणी पुनराती बोलीला आमंगळवाणी पुनराती बोलीला अमंगळवाणी बोलला तो. आपलं गणित मी सांगतो ते बरोबर. ते पाळण्यात मध्ये कृष्ण ऐकत होता. म्हटलं माझे कुलगुरू ते चुकले आणि तू भामटा बरोबर आहे. कसं तुझं बरोबर आहे मी पाहतो. शेवटी त्या यशोदेने लई थाट केला होता. महिला मंडळ थाट करायच्या बाबतीत आघाडीवर असतं. ते करायचा का न करायचा, योग्य आहे का अयोग्य याचा काही विचार करायचा नाही, करायचा म्हणून करायचा. हा एक ते नको तो शब्द वापरायला गैरसमज व्हायचा. एकीने केलं की ते सगळं. मग ते 3 पाट दिले होते भटजीवाला. तू म्हणा 3 पाट कशाला, म्हणून आपल्या 3 पाटाची म्हण पडली ना. ते एक हे कुठलं 3 पाट एक ते वेगळे. 3 पाट दिले होते. एक पोती ठेवायला दिला होता, आलं का लक्षात. एक पाट टेकायला दिला होता आणि एक बसायला दिला होता. भगवंताने पाहिलं बेट्या माझं गुरुचं खरं खोटं आणि तुझं खरं कसं आहे मी पाहतो. पाळण्यातूनच रिमोटचं बटन दाबलं होता बैसकीचा पाठून त्याने घेतला उच्चार. वर गेल्यावर हाडं लागलं, डोकं फुटलं, पंचांग फाटलं, डोकं फुटलं, सगळं म्हणून थोडंसं आवळून घेतो जरा. दिलं व्हायला लागलं. पिठाला त्याची फजिती केली. घाबरला पळायला. कपडा ब्राह्मण पळाया काय कपडा ब्राह्मण दिली पिढे दान कपट्या मावळ भटा दिले कपड्या मावळपटात दिले पिढे दान. घाबरला पळाला. पण बाजा आडव्या झाल्या. त्या पाटाच्या बहिणी त्या आडव्या झाल्या. माचा अडकला जाणव्यामध्ये. पंचांग फाटलं, जानवं तुटलं, होऊ नये ती फजिती झाली. रक्तबंबाळ झाला. गेटपर्यंत बाउंड्रीपर्यंत पोहोचला. मथुरेच्या तिथे होते बिल्ले लावलेले. एकही दिसत नाही. कुठे गेले रे. अरे 75 लावले, 75 बिल्ले लावले, दिले ना तुम्हाला वाटले. ते एकच दिसू राहिला इथं कार्यकर्ता. तोही टाळ घेऊन उभा आहे. कार्यकर्ता कोण काही माहीत नाही. असो जाऊ द्या, विनोद सोडून द्या. तेव्हा अशा दृष्टीनं ते म्हणे कीर्तनकाराचा पण बिल्ला वेगळा छापलेला आहे. तुम्हीच नाही लावलं तर आम्ही कसं काय लावायचे. विठाल आहे बरं का आहे. ते होते 4-5 उभे तिकडे शेवटी. तर काय सांगत होतो. बाउंड्रीवर पोहोचला. असा बिल्ल्यावाला एक पाहिला. चला हाक भाई वेलकम इकडे ये. काय आहे हे, आज काही कार्यक्रम आहे काय गावात. म्हटले हो. काय आहे. स्वागत समारंभ आहे. कोणाचा. सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ढवण सरांचा आहे. त्याच्यानंतर बापूचा आहे. बापू म्हणजे हनुमान बापू. त्याच्यानंतर कड आहे. कड मारा कार्यक्रम की सगळ्याची कडच लागली. बाकीचं पाहिजे कामच नाही. कड म्हणजे शेवट. सगळ्याचा झाला आतापासून येतीपर्यंत. तेव्हा अशा रीतीनं म्हटले सत्कार समारंभ कोणाचा. म्हटले मावळ भटाचा. कशा निमित्ताने कंसाच्या शत्रूला मारून येणारे, विजय घेऊन येणारे म्हणून त्याचा सत्कार. असं आहे का. समितीचा अध्यक्ष कोण. अमका. त्याला बोलावलं. तू अध्यक्ष आहे हो. म्हटले स्वागत समिती बरखास्त करा, संपवा. का. म्हटले ज्याच्या करता आयोजन केलंय ना, ज्याच्या सत्कार करता तोच मी आहे. ओळखू येत नव्हता. रक्तबंबाळ झाला होता. फाटले होते कपडे. म्हटले तू आहे हो. अरे मग म्हणून तर सत्कार आहे. एवढी फजिती झाली तरी मग का. अरे ज्या अर्थी तो रक्तबंबाळ झाला त्या अर्थी युद्ध करून आला.
आणि ज्या ती परत आला जगून त्या ती विजय मिळून आला. नाही नाही नाही, विजय तो सोडा, जगून आलो. जगून आलो. कंसाला बातमी कळाली. कंस भयभीत झाला. सभामंडप तातडीची मीटिंग बोलावली. जे काही होते बडे बडे राक्षस त्यांना बोलावलं. हातामध्ये तलवार घेतली आणि थाई नाचा लागला. हाताच्या मुठी आवळल्या, दात खाऊ लागला. म्हटला माझ्या दरबारामध्ये अनुदान तुम्हाला एवढं देतो, तरी तुम्हाला आणखीन मॅच जिंकता येत नाही. तुम्हाला जिवंत राहायचे अधिकार सगळे संपून टाकतो. तलवार काढली आणि सुरुवात करणार इकडनं. जे सुरुवात करणार तेवढ्यामध्ये एक राखीव शीट उभं राहिलं. ते राखीव शीट उभं राहिलं. कंस मूर्खा, जरा थांब, तुला राजकारण करता येत नाही. मग ते काम आमचं आहे म्हणून आरक्षण मिळालंय चालू वर्षापासून. विठ्ठल विठ्ठल. आता लांबवत नाही, अगदी जंक्शन स्टेशन घेऊन चालतो म्हणजे लवकर पोहोचू आपण. आमच्या हनुमान बापाला उभं राहायला त्रास. शेवटी सगळे गेले. कपटा मावळ भट गेला. सगळे गेले. का ग बघ रिठा मारीला बाळ पाणी अवघी दैत्य खाली उडवली. मोठाले राक्षस मारले धेंड, पण सगळी संपूर्ण राक्षसी कानी बोडून टाकली. आणि शेवटी काय झालं, मग दुष्टाचा मार्ग मोकळा झाला. थोडासा मोठा झाला कृष्ण. मोठा झाल्यानंतर पाय फुटतात. या घरून त्या घरी, या गल्लीतून त्या गल्लीत. मग मडके चोरायला जातो, काय फोडायला जातो, कधी चोरायला जातो. ते लई गवळणी ऐकायला मिळतात मालिकेतल्या बाहेरच्या. त्या तुम्हाला सांगायची काही गरज नाही. अशा सगळ्या त्या होत्या त्या गवळणी सगळ्या त्या झाल्या. आणि मग गारणे झाले. यशोदेकडे गेली, तक्रार कंप्लेंट केली. यशोदेने उलटा चोर कोतवाल कुदाटे त्यांनाच आरोपी करून ठेवलं. माझा कृष्ण तसा नाही वगैरे वगैरे वगैरे. तेवढी गवळणी पुरावा दाखवायचा ठरवला. माझ्या घरी खांबाळा बांधून दाखवते, मग तुला कळेल, कानाला धरून आणते. मग कृष्णाने ऐकलं. यशोदा म्हणते बघ बाबा मला शिक्षा होईल, आई काळजी करू नको. आणि शेवटी कृष्णाने सांगितलं ए पेंद्या इकडे ये. काय हिच्या पाठीमागे जाय. उपनगर कोणतं, चौक कोणता, बिल्डिंग नंबर, काय बी विन काय ए विन, फ्लॅट नंबर, रूम नंबर लिहून आण. वर आणला. म्हटले आज उद्या हिच्याच घरी. खांबाला बांधून म्हटले ना हिच्याच घरी. आता पुढचा सगळा मला वाटतं प्रकार तुम्ही ऐकलाय. त्या दृष्टांताचं नाव एका शब्दात सांगतो आणि पुढे चलतो. गाडीची नि वेणीची गाठ बांधून गेलेच ऐकले ना तुम्ही बऱ्याच वेळा. ते घडलं प्रकरण आणि पुढे चला. विठ्ठल अनेक 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 खोड्या केल्या. यशोदेला खोड्या पटेनात. शेवटी म्हटले आता आम्ही गोकुळात राहावं का जावं. प्रश्न निर्माण झाला. यशोदे कृष्णाला सांगावे आम्ही गोकुळी राहावे की जावे. यशोदेलाही कंटाळा आला. कृष्णाला वाटलं यांच्या खोड्या आईला पटत नाही, आईचीच खोडी केल्याशिवाय जमणार नाही. एक दिवस त्या डेऱ्यामध्ये उडी टाकली आणि मंथन चालू असताना डोक्याला रवी लागली का नाही पाहायला गेली. म्हटले अरे रवी तुझ्या डोक्याला लागली का नाही बाबा. तो म्हटला बाबा या आकाशातल्या रवीचा बाप मी, हे लाकडाची रवी मला काय करणार. आई काळजी करू नको, घाबरू नको काही. असं होता होता तिला समजलं की हा खोड्या नक्की करतो. गणपतीला नवस करायला ठरवला. ते गणपतीच तोंडात टाकून घेतला. संपवला प्रसाद. शेवटी म्हटली यशोदेला वाटलं आता हा खोड्या करतोय पक्क झालं. आता 5-6 वर्षाचा झाला होता. आमचे साबळे गुरुजी म्हणत होते 6 वर्षात झाल्याशिवाय मी घेत नाही. त्याच्यानंतर मग थेरे सरांच्याकडे पाठवायला पुढे गेले. होता होता 6 वर्षा झाला. आता कंपल्सरी नाव नोंदवून घ्यावं लागेल इच्छा नसली तरी. मग म्हटले कृष्णा उद्यापासून तुला शाळेत पाठवायचंय. तो म्हटला मग मी त्याच्याच दिवसाची वाट पाहत होतो. उद्या जाई रानात कृष्णा उद्यापासून शाळेमध्ये पाठवायचे तुला नाव नोंदणी झाली. कृष्ण म्हटलं आई त्याच दिवसाची वाट पाहत होतो. बरं झालं सद्बुद्धी सुचली. कालचा दिवस सापडला. आणाच्या निमित्त 50 वर्षाचं बाहेर पडायला हरकत नाही. उद्या सकाळी गाई गोपाळ घ्यायचे.
गाई गोपाळ सवंगडी वना सगळे घेऊन निघालेले, रानात गेलेले. गाई रानाला चरायला लागल्यानंतर गुरा केला काय काम इकडच्या गुराखीला अजून तेच काम आहे बरं का. पूर्वीचं जे होतं ते हल्लीचे गुराखी बदलले जरा ते वेगवेगळे जाय. हल्लीचे गुराखी कसे आहेत काय म्हणतात त्याला ते. आणि दुसरी गोष्ट हे दोन कामं पूर्वीचे होते. हमामा हुंबरी होत होतो, विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी अशा प्रकारची मर्दानी खेळते होते. आताच्या सारखे खेळ नाही. टुपुक टपुक टेबक टेनिस काय म्हणतात ते असे खेळ नव्हते. मग खेळता खेळता हमामा घालिता थकली पोरे घालायचं आहे का हुंपारी होत होतो. विटी दांडू चेंडू लगोरी नाना प्रकारचे मर्दानी खेळ होते. हमामा घाली थकली पोरे थकले आता म्हणता झाली आता वेळ म्हणत या ना सिदोऱ्या. नाश्ता सुद्धा केला नाही बरोबर. बोनी कीर्तन लांबवले आता आना म्हटले चला वळू गाई बैसू जेऊ एके नाही बहु केली वनवन पाय पिटी झाला असेल आता. अवघड काम सोपं करायचं शिकलं पाहिजे पहिलं. हे काही कीर्तनकार आहे ना सोपा दृष्टांत लई अवघड करून सांगतात ते विद्वत्ता दिसण्यासाठी. तर आपल्याला सवड आहे अवघड आहे सोपं कसं करायचं. असो काय हरकत नाही. एवढं उंची केली काय हरकत नाही. फक्त मडका आपल्याला काय करायचं आहे ते कुठे का होईना हात पुरला म्हणजे झालं काम. असो कुठे होतो मी. काही आलेले आहेत चरायला गेलेले आहेत आणि मग यांचा खेळ चालू केलेले आहेत कालवलेले आहेत. खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला मोठा एकत्र केल्यात मुदा घेऊन या करी पेंद्या वाटीतो शिदोरी खडकावर मोठा सोडल्या. मोठा म्हणजे पाणी काढायच्या मोठा नाही. मोठा म्हणजे शिदोऱ्या. आणि शिदोऱ्या म्हणजे आजच्या बाहेर डबे डबे आपले टिफिन. काय काय आणलं कोणी कोणी. तू काय आणलं रे म्हटलं मी आणले फक्त दही नाही चालणार. तू काय आणलं म्हटलं शिरा नाही चालणार. तू काय आणलं म्हटले शिळा भात फोडणीचा नाही चालणार. मग बासून नाही चालणार. मग माझे आहे तैसे पाये आणि तुझ्या वारकड नसलं नाही तरी घरा जावे घरी जा. तुझं काय आहे माझे हे दही आणि लाया दोन वस्तू माझ्या आहेत. बाकी मला तिसरी वस्तू माहीत नाही आणि ती मला नको आहे. शेवटी ते एकाने सांगितलं अरे मग माझ्याकडे जर घरी कोणी नसलं तर दही नसलं तर काय करायचं चोर.
माझ्या सकळा विचारा की बाधा न हो कोणी मंडळी माझ्या विश्वासाविकाशी कल्याण गिरदान पांडुरंग मागणी देत तुझे प्रति आणि पाहे पांडुरंग पूर्वीची मजत आणि पूर्वी काय मागदेवा आता उदार तू हे मजती सूचना उठना कोणी मध्ये अनेक श्रोते येऊन गेले बाहेरचे, त्याचप्रमाणे कलाकार गाणारे वाजवणारे हे मंडळी येऊन गेले. त्यापैकी आज काही उपस्थित नाहीत, काही उपस्थित आहेत. आज जे आहेत त्या सर्वांचा सन्मान आपल्याला करायचा आहे. मान सन्मान आपण ज्याला म्हणतो, सत्कार ज्याला म्हणतो आपण, तो सत्कार करायचा आहे. आणि तो झाल्याशिवाय आपण उठायचं नाही ही विनंती आपल्याला करतो. कारण बाहेर उन्हात पंक्ती होणार आहेत, उन्हात जाऊन बसणार तुम्ही काही उपयोग होणार नाही. त्याच्यापेक्षा सावलीत बसून राहा. थोडा वेळ कळ काढला, आत्ता पण काढली त्याप्रमाणे. या ठिकाणी सर्वप्रथम ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे गायन वादनाच्या बाबतीमध्ये, त्याची सुरुवात मी आमचे परमादरणीय परममित्र महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे मृदंग कलेमध्ये, ते पूर्वी निफाड हायस्कूलला ज्या वेळेला ते शिक्षक होते मृदंगाचे, तेव्हापासून त्यांची या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धी आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या या कलेमध्ये मृदंगाची कला ही अर्जुनापासून परंपरा आलेली, स्वर्गाचे अर्जुन मूळ कला त्याची आहे. आलं कशात तिथपासून आलेली कला त्यांनी ती जपून ठेवली. आणि त्याचप्रमाणे त्याच तोडीचे त्यांचे सहकारी माझे परमस्नेही परममित्र हनुमान बापू त्यांना म्हणतात, हनुमान महाराज शिंदे. त्याचप्रमाणे शुभमकड आपल्या जवळचेच आहेत, आपल्या तालुक्यातलं भूषण आहे. अशी तरुण पिढी जर आपल्या तालुक्यात उदाला येत राहिली, आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. आपल्याही गावामध्ये असे कलाकार व्हावेत ही अपेक्षा आहे. तेव्हा त्यांचा सत्कार होईल. त्याच्यानंतर आपण अतिथी म्हणून ज्यांना बोलवलेले आहेत, उत्तम गायक मंडळी आहेत, त्यांचा सत्कार होईल. त्याचप्रमाणे हे बालगोपाल जे आहेत संस्थेमध्ये शिकत असलेले, त्र्यंबकेश्वरची संस्था आहे, आपल्याजवळ असलेली एक नवीन पांढुर्ली गावाची एक संस्था आहे. तिथले हे दोन बाजूचे दोन विद्यार्थी आहेत, इकडने 15 आहेत, तिकडने 15 आहेत, एकामध्ये 16 आहे. ती चांगली गोष्ट आहे, 16ने काम झालं. अशा दृष्टिकोनातून त्यांचाही सत्कार होईल यथोचित. आणि नंतर आपल्याला जायचं आहे, तेव्हा सर्वांनी शांत बसावं ही नम्र प्रार्थना. चला एक द्या माझ्याकडे. सर्वप्रथम हरिभक्तपरायण व्यंकटेश धवन सर यांचा सत्कार होतोय, तो त्यांनी स्वीकारावा ही विनंती आहे.
त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीता गोरखपूर ग्रंथ सर्टिफिकेट महाराज संत यांना ढवण सरांना देण्यात येत आहे, त्यांनी स्वीकार करावा. त्याचप्रमाणे आमच्या गावी आल्याची आठवण त्यांना सतत राहावी, आमचं गाव आठवणीत राहावं या उद्देशानं स्मरण म्हणून त्यांना एक ट्रॉफी स्मृतिचिन्ह त्यांना देतो आहे, ते त्यांनी स्वीकार करावं आणि तो केलेलाच आहे. याबद्दल धन्यवाद. असं त्यांनी गावावर प्रेम करावं. पुन्हा विनंतीला मान द्यावा. अरे उठू नका, कोणी उठायला सांगितलं.